नमस्कार करतो. विषय गंभीर आहे आणि तरीही एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात त्याचा मी आनंदही या ठिकाणी व्यक्त करतो. धर्मानंद कोसंबींचं एकूण कार्य बुद्ध जीवनाला वाहून घेणं त्यांचं, किंवा पाली भाषेचा त्यांचा अभ्यास असेल, संस्कृतचा अभ्यास असेल, आणि या सगळ्या भाषांच्या अभ्यासातून बुद्धाचं सगळं जीवन, सगळं तत्वज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी केलेलं कार्य असेल, त्याचे परिश्रम असतील, समाजवादाची भारताला पहिल्यांदा ओळख त्यांनी घडवली असं म्हणतात हे असेल, किंवा शेवटच्या त्यांच्या आयुष्याच्या उत्तर पर्वामध्ये महात्मा गांधींच्या आश्रमातलं त्यांचं जीवन असेल, आणि संपूर्ण गांधीवादाचं एक अनुसरण त्यांनी जे केलं शेवटच्या काळामध्ये ते असेल. तर या सगळ्या याच्यातून ह्या एका पुण्यात्माचं त्याच्या चौफेर अशा जीवनाचं दर्शन आपल्याला घडतं. त्यांचा मृत्यू देखील सल्लेखनेद्वारे झालेला आहे. आमरण उपोषण ज्याला म्हणतात, जैन तीर्थंकर जे होऊन गेले पार्श्वनाथ, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सल्लेखनेद्वारे आत्मार्पण त्यांनी केलेलं आहे. ज्याचं जीवन मोठं होतं, ज्यांचा मृत्यू मोठा होता, अशा प्रकारच्या एका महात्म्याचं स्मरण आपण या ठिकाणी करणार आहोत. एका ज्ञानतृष्णेसाठी गोव्यातनं 23 वर्षांचा तरुण गोव्याबाहेर गेला. पुणे, भारताच्या इतर भागामध्ये, इतकंच नाही तर नेपाळ असेल, श्रीलंका असेल, म्यानमार असेल किंवा सिक्कीम असेल, त्या सगळ्या प्रदेशामधून भ्रमंती करून बुद्ध जीवनाचा अभ्यास आणि बुद्ध तत्वांचा प्रसार प्रचार याचं एक मोठं काम त्यांनी सगळ्या आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं. त्यांचं एकूण जीवन जर आपण बघितलं तर त्याचे साधारण 4 कालखंड पाडता येण्यासारखे आहेत. माझ्या व्याख्यानाचा विषय त्याच्यामध्ये मुख्यतः त्यांनी जे मांडलेलं तत्वज्ञान आहे, त्यांनी मांडलेला बुद्धवाद असेल, त्यांनी मांडलेला समाजवाद असेल, त्यांनी मांडलेला गांधीवाद असेल, एक 4 टप्प्यामध्ये त्याचं मी करू शकतो. पहिला टप्पा जो आहे त्यांचा सुरुवातीला गोव्यातला त्यांचा कालखंड, जवळजवळ 23 वर्ष त्यांचं गोव्यामध्ये वास्तव्य होतं. या गोव्यातल्या वास्तव्यामध्ये अनेक अनुभव त्यांनी घेतले. त्यांच्या मुलीच्या षष्टीचा समारंभ होता आणि त्यांचे मेहुणे डॉक्टर लाड हे पोर्तुगलला जाऊन आलेले होते, आणि पोर्तुगलला जाऊन आलेल्या व्यक्तीला म्हणजे त्याला ग्रामण्य म्हणायचे त्यावेळेस, तर बहिष्कार, सामाजिक बहिष्कार टाकला जायचा. तर त्या तिथे पंक्ती भोजन त्यांनी केलं म्हणून त्यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला गेला होता. बाकीच्या लोकांनी माफी मागितली, मोकळे झाले, परंतु डॉक्टर लाड आणि धर्मानंद कोसंबी यांनी प्रायश्चित्त घेतलं नाही. हा एक अनुभव गोव्यातल्या त्यांच्या तरुण जीवनामध्ये त्यांनी घेतलेला दिसतो. दुसरा टप्पा त्यांचा जो आहे तर तो नंतर ते त्यांची जी भ्रमंती आहे, म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांनी जी भ्रमंती केली, देशामध्ये केली, विदेशामध्ये केली, हा त्यांच्या आयुष्यातला दुसरा टप्पा आपल्याला दिसतो. तिसरा टप्पा आपल्याला असं दिसेल ते अमेरिकेला जाण्याची संधी त्यांना मिळाली. हॉवर्ड विद्यापीठासाठी बुद्धघोष नावाचा जो बुद्धाचा शिष्य होता, म्हणजे अनुयायी होता, तर त्याचं विशुद्धी मार्ग नावाचं ग्रंथ पाली भाषेमधला, तर त्याचं इंग्रजी अनुवादासाठी, त्या प्रकल्पासाठी ते अमेरिकेला जाण्याची त्यांना संधी लाभली. आणि जवळजवळ 4 वेळा त्यांना अमेरिकेला त्यामुळे जाता आलं. आणि याच कालखंडामध्ये समाजवादी तत्वज्ञानाचा परिचय त्यांना झाला. चौथा टप्पा जो आहे तो गांधींच्या सहवासातला आहे. त्यांचा गांधींशी झालेला परिचय, असं म्हणतात की आचार्य कृपलानीमुळे त्यांचा पुण्यामध्ये गांधीजींशी परिचय झाला. नंतर गांधीजींनी त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी मुंबईला बोलवलं आणि गुजरात मध्ये राष्ट्रीय विचारांचं एक विद्यापीठ महात्मा गांधीजींनी सुरू केलेलं होतं. तर तिथे अध्यापनाची संधी त्यांना मिळाली. त्याला पुरातत्व मंदिर असं नाव गांधीजींनी दिलेलं होतं. आणि त्या कालखंडामध्ये गांधीजींच्या चळवळीकडे ते ओढले गेले. त्याच्यातनं गांधीजींच्या सत्याग्रह पर्वामध्ये ते सामील झालेले होते. शिरोड्यामध्ये जो सत्याग्रह झाला, मिठाचा सत्याग्रह, तर त्याचं नेतृत्व धर्मानंद कोसंबींनी केलेलं होतं. ज्ञानसंपादन असेल, त्यांची एकूण बुद्ध जीवनाची, बुद्ध तत्वज्ञान समजून घेण्याची ओढ असेल, याविषयी आपण वाचलेलं आहे. आणि त्याच्यातनं पालीमधल्या अत्यंत दुर्मिळ अशा भाषेमध्ये, दुर्मिळ अशा ग्रंथामधलं तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे धर्मानंद कोसंबींनी केलेलं दिसतं. त्यांचा संपूर्ण जर प्रवास आपण बघितला, ज्या काळामध्ये नळाचं पाणी
पिणं सुद्धा धर्मद्रोह व्हायचा. अशा काळामध्ये त्यांनी ही भ्रमंती केलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बौद्ध तत्वज्ञानाच्या ज्ञानासाठी ते सगळीकडे गेले आणि त्यांनी ज्ञान संपादन केलं. संस्कृत सारखी भाषा, त्यांना मराठीशिवाय दुसरी कुठलीही भाषा न येणाऱ्या माणसानं संस्कृतचं ज्ञान संपादन केलं. पाली भाषेचं ज्ञान, पाली सारख्या भाषेचं ज्ञान संपादन करण्यासाठी ते श्रीलंकेला सुद्धा जाऊन पोहोचले. अशा तऱ्हेचं एक व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व धर्मानंद कोसंबींच्या रूपानं आपल्याला दिसतं. असं म्हणतात की कार मित्र, काशीनाथ रघुनाथ मित्र म्हणजे आपले मासिक मनोरंजनकार, त्यांचं खरं नाव आजगावकर होतं. तर त्यांना बुद्धाचं एक चरित्र पुण्यामध्ये असताना वाचायला दिलं होतं आणि त्याच्यातनं ते प्रभावित होऊन आपण याच्याविषयी अधिक जाणून घेतलं पाहिजे आणि जगातल्या सगळ्या समस्यांचं उत्तर हे बुद्ध जीवनामध्ये आहे अशी धारणा घेऊन त्यांनी पुढचा सगळ्या आयुष्याचा मार्ग गेलेला दिसेल. त्यामुळे जगाचं हित जर साधणारी कुठली शक्ती असेल ती बुद्धाची शक्ती आहे. कारण सत्य आणि अहिंसा ही जे तत्वज्ञान बुद्धाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या जगाचं तारण करण्याची क्षमता आहे. अशा तऱ्हेची एक धारणा घेऊन त्यांनी संपूर्ण बुद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी आपलं जीवन अर्पण केलेलं दिसेल. बुद्धाच्या तत्वज्ञानाचं सार त्यांनी आपल्या ग्रंथामधून मांडलेलं आहे. हे बुद्धाचं तत्वज्ञानाचं जे सार जे आहे ते असं म्हणतात की 4 गोष्टींमध्ये बुद्धानं सांगितलेलं आहे की जगामध्ये काय आहे, की जगामध्ये दुःख आहे. दुःख त्यांनी त्याला चतुर सत्य असं म्हटलेलं आहे. जन्म तुमचा असेल, तुमची जरा असेल, तुमची व्याधी असेल, हे सगळं दुःखमय आहे असं बुद्धाच्या तत्वज्ञानाचं प्रमुख तत्व आहे. दुसरं ते असं म्हणतात की दुःख समुदय, म्हणजे दुःखातून दुसऱ्या दुःखाची उत्पत्ती होत असते. हे दुःख तुमच्या जीवनामध्ये सातत्यानं येत असतं. तिसरं त्यांनी सांगितलं की दुःख निरोध, म्हणजे दुःखाचा नाश जर करायचा असेल आपल्याला तर तुमच्या तृष्णेचा, तुमच्या तहानेचा नाश केला पाहिजे. त्यांनी 3 प्रकारच्या तृष्णा हे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कामतृष्णा म्हणजे एक सुखोपभोगाची एक तहान जी असते माणसाला, किंवा दुसरी त्यांनी सांगितली भवतृष्णा की अस्तित्वासाठी लागलेली तृष्णा जी आहे, आणि विभव तृष्णा की भव नाहीसं करण्याची मृत्यूची तृष्णा. आणि हे सगळं नष्ट जर करायचं असेल तर चौथं आर्य सत्य बुद्धानं सांगितलेलं आहे की दुःख निरोधगामिनी प्रतिपद. दुःखाचा निरोध करायचा असेल तर त्याचा एक अष्टांग मार्ग, संपूर्ण 8 तत्व बुद्धाने सांगितलेले. हे सगळं तत्वज्ञान धर्मानंद कोसंबींच्या ग्रंथामधून त्यांनी विस्तृतपणे मांडलेलं आहे. आणि हे अशा काळामध्ये मांडलेलं आहे की ज्या काळामध्ये तत्वज्ञान हे म्हणजे कसं असतं, एखादा महावृक्ष असतो आणि त्याला वेलींनी वेढा घातलेला असतो. मूळ ज्ञान जे असतं ते त्याच्यापासून आपण दूर गेलेलो असतो. तर अशा प्रकारे हे सगळं पाली भाषेतलं जे सामान्यापासून दूर राहिलेलं बुद्धाचं तत्वज्ञान एका लखलखीत स्वरूपामध्ये लोकांसमोर ठेवण्याचं काम त्यांनी या याच्यातून केलेलं आहे. तर आपल्याला असं लक्षात येईल. आणि हे बुद्ध आणि जैन हे दोन्ही तत्वज्ञान जी आहेत त्याला श्रमण संस्कृती असा शब्द आहे. पण त्याच्यामध्ये जैनांच्या याच्यामध्ये कसं आहे की देहदंडाला महत्व आहे. आपली जास्तीत जास्त शरीराला दंड देणं हे त्यांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. बुद्धानं मध्यम मार्ग सांगितलेला आहे की तुम्ही सुखाचा उपभोग घेणंही नाही आणि स्वतःचा देह कष्टणंही नाही, तर याच्या मधला जो मार्ग म्हणजे त्याला सम्यक मार्ग असं ते म्हणतात. आणि 8 जी त्यांनी अंग सांगितलेली बुद्धाच्या तत्वज्ञानाची, त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी म्हणजे चांगली दृष्टी, अविद्येचा नाश करणारी दृष्टी, किंवा सम्यक संकल्प, सम्यक वाचा म्हणजे संयमयुक्त बोलणं, खोटं न बोलणं, सम्यक कर्मांत म्हणजे वाणी जी असेल तुमची ते वाणीप्रमाणे तुमची कृती पण असली पाहिजे, सम्यक आजीव म्हणजे चोरी आणि लबाडीपासून मुक्त असं प्रामाणिक जीवन बुद्धाला अपेक्षित आहे, सम्यक व्यायाम म्हणजे तुमचं ध्येय सिद्धी करण्यासाठी चे प्रयत्न जे असतात त्याला सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे, सम्यक स्मृती म्हणजे चित्त तुमचं स्थिर आणि जागृत ठेवणं, आणि सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता आणि प्रसन्नता जी आहे, हे सगळं तत्वज्ञान आपल्या सगळ्या ग्रंथामधून धर्मानंद कोसंबींनी मांडलेलं आहे. बुद्धावरती त्यांनी काही व्याख्यानं बडोद्याला दिलेली होती सयाजीराव गायकवाडांच्या त्या ठिकाणी, आणि त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे बुद्ध धम्म आणि संघ. संघ म्हणजे काय की बुद्धाचं असं म्हणतात की बुद्ध तत्वज्ञान त्याचा प्रसार जो झाला तो 5 वर्गातल्या भिक्खूंनी केला नंतरच्या काळामध्ये. बुद्धानं आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता किंवा आपलं तत्वज्ञान कुठेही लिहून ठेवलेलं नव्हतं. त्याच्या मृत्यूनंतर सगळे भिक्खू एकत्र आले
आणि त्यांनी त्याला संगीती म्हणतात. म्हणजे एक भिक्खू, 500 भिक्खू एकत्र आले एका गुंफेमध्ये आणि ते सगळं बुद्धाचं तत्वज्ञान लिहून काढलं आणि त्यानंतर ते पुढच्या याच्यामध्ये परंपरेने आलेलं आहे. परंतु आपल्याला असं दिसतं की मोठं तत्वज्ञान जे असतं कुठलंही, तर काही काळानंतर त्याच्यामध्ये अनेक गैर गोष्टी येत असतात. मूळ त्याचा जो गाभा असतो तत्वज्ञानाचा, त्याचा कुठेतरी विसर पडलेला असतो. धर्मानंद कोसंबी असं म्हणतात एका पुस्तकामध्ये की अशोकाच्या काळामध्ये काय झालं की बुद्ध धर्माला राजाश्रय मिळाला. आणि जेव्हा राजाश्रय मिळतो एखाद्या तत्वज्ञानाला, त्याच्यामध्ये मग श्रम संस्कृती राहत नाही, त्याच्यामध्ये ऐदीपणा वाढतो. एवढं परखडपणे त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. काही म्हणजे अपरिहार जे आहे, अपरिग्रह जे आहे, त्याच्याऐवजी परिग्रह म्हणजे साठवणूक करणं, संपत्ती म्हणजे सोन्या चांदीचं दान घेणं, हे सुद्धा नंतरच्या काळामध्ये घडलं. म्हणजे ज्या याच्यामध्ये जे तत्वज्ञान अपेक्षित होतं तर ते अनुयायामध्ये राहिलं नाही. आणि हे सगळ्या तत्वज्ञानामध्ये असं होतं. जैनांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी असे परखड मत, त्यांचा पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म नावाचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि हे अत्यंत परखड, म्हणजे त्याच्यावरती त्या काळामध्ये वादविवाद सुद्धा झालेले आहेत. म्हणजे निषेधाच्या सभा सुद्धा त्या काळामध्ये भरवल्या गेलेल्या होत्या. एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ही जी श्रमण संस्कृती जी आहे ती मूलतः आपली वैदिक संस्कृतीला त्याला एक प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेली होती. की वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा अशाच अनिष्ट गोष्टी निर्माण झाल्या, अनिष्ट गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये यज्ञ यागामध्ये हिंसा व्हायला लागली, कर्मकांडामध्ये माणूस गुंतला केला. त्याला प्रतिक्रिया म्हणून बौद्ध आणि जैन तत्वज्ञान जे पुढे आलं, धर्मानंद कोसंबींनी आपल्या सगळ्या पुस्तकामधून त्याचं एक दर्शन सगळ्या समाजापर्यंत पोहोचवलं. श्रमण संस्कृतीची मूलतत्व काय आहेत? स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे. हे सगळं जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये जे समाविष्ट केलं, ही सगळी तत्व ही या परंपरेतून आलेली तत्व आहेत. परंतु ह्या सगळ्या गैर गोष्टी झाल्यामुळे चांगलं खरं काय तत्वज्ञान आहे हे दाखवण्याची गरज जी निर्माण झालेली होती आणि ती एकूण धर्मानंद कोसंबींनी आपल्या लेखनामधून लोकांपर्यंत नेलेली आहे. त्याचबरोबर ह्या ज्या उणीवा आहेत त्याच्यातल्या त्रुटी ज्या आहेत, तर त्याच्यावर बोट ठेवायला इथे कुठे मागे पुढे होत नाही. मग ते एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की आमच्याकडे पार्श्व आणि बुद्ध यांनी अहिंसेचा प्रवाह बहुजन हिताकडे वळवला, परंतु राजकीय क्षेत्रात त्याचा प्रवेश न झाल्यामुळे तो सांप्रदायिकतेच्या डबक्यामध्ये कोंडला गेला आणि त्याच्या सभोवती पुराणांचं जंगल माजलं. एवढ्या परखडपणे स्पष्टपणे विचार त्यांनी मांडलेला आहे. अहिंसेचा अतिरेक झाला नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं, स्पष्ट लिहिलेलं आहे, इकडे लोकांना पिळून यथास्थित पैसा मिळवावा आणि तिकडे पांजरपोळ काढावा, कुत्र्यांना आणि वानरांना तूप रोट्या चाराव्या आणि मुंग्यांना साखर घालावी, हा अहिंसेचा अर्थ होऊन बसला आहे. म्हणजे कुठलंही तत्वज्ञान जे चांगलं असतं परंतु त्याला कसे फाटे फुटतात, अनुयायांकडून त्याचा जो गाभा आहे त्याचा कसा विसर पडतो, त्याच्यावरती एवढं परखडपणे त्यांनी बोट ठेवलेलं असं दिलेलं आपल्याला. परिग्रह करणं म्हणजे अपरिग्रह, सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह, चार धर्मतत्व जी आहेत, तर त्याच्यामध्ये हे परिग्रह म्हणजे संपत्ती साठवणं आणि ती राखण्यासाठी मग हिंसा, हे सगळं पुढच्या काळामध्ये जे आलं तर त्याच्यावरती त्यांनी याच्यात बोट ठेवलेलं आहे. धर्मानंदांचं एकंदर जे कार्य आहे तर त्यांच्या पुस्तकांच्या ज्या प्रस्तावना आहेत तर त्याच्यातनं त्याचं महत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये एक प्रस्तावना निवेदनचा मगाशी उल्लेख झाला की त्याला प्रस्तावना जी आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींची प्रस्तावना आहे. किंवा दुसरं पुस्तक त्यांचं जे आहे त्याला वा सुकटणकर त्यांची प्रस्तावना आहे. आणि चातुर्याम पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म जे आहे त्याला काका कालेलकरांची प्रस्तावना आहे. तर त्याच्यात धर्मानंद कोसंबींच्या एकूण कर्तृत्वाची काही त्यांनी त्याचं महत्व काय हे प्रस्तावनेमध्ये नमूद केलेलं आहे. तर ते सगळ्यात महत्वाचं काय आहे की बुद्ध हा एक निरीश्वरवादी एक कोणतरी महात्मा होऊन गेला, एवढ्या पुरतच आपल्या लोकांना त्या काळामध्ये बुद्धाची माहिती होती, बुद्धाचं ज्ञान होतं. त्यामुळे बुद्ध म्हणजे काय, त्याचं तत्वज्ञान म्हणजे काय, याची सगळी ओळख ही धर्मानंद कोसंबींनी आपल्या ग्रंथामधून घडवली. तर ते त्याला एक नवा पाया दिला असा शब्द तर्कतीर्थांनी त्या प्रस्तावनेमध्ये वापरलेला आहे. त्यांचं बुद्ध धर्म आणि संघ नावाचं जे पुस्तक आहे त्याला सुकटणकरांची प्रस्तावना आहे. आणि त्याच्यात ते असं लिहितात की
तोपर्यंत जे बुद्ध तत्वज्ञान असेल तर त्याची ओळख आपल्या भारतीयांना कोणी करून दिलेली होती की त्याला पाश्चात्यांनी करून दिलेली होती. पाश्चात्य विद्वान त्यांनी संस्कृत पाली भाषा शिकून जे आम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान सांगितलं तर त्याच्यातनं आपल्याला बुद्ध आपला समजलेला होता. परंतु त्या लोकांना आपली संस्कृती, आपल्या चालीरीती, आपली परंपरा याच्याशी त्यांचा काही संबंध नव्हता. त्यामुळे आपल्या धर्मानंद कोसंबीनी जेव्हा हे सगळं ज्ञान त्या मूळ भाषेतून, मूळ भाषा शिकून जेव्हा मांडलं तेव्हा इथल्या चालीरीती असतील, इथली संस्कृती असेल, इथल्या परंपरा असतील त्याच्याशी ते पूर्ण परिचित असल्यामुळे आपल्या संदर्भामध्ये हे ज्ञान त्यांनी पोहोचवलं आणि हे खूप ज्ञान भांडार जे खुलं केलं ते खूप महत्वाचं आहे असं सुकटणकरांनी नमूद केलेलं आहे. किंवा त्याच्यामध्ये एक आपल्याला गोष्ट अशी लक्षात येईल की हे सगळं जैनांचं तत्वज्ञान असेल, बुद्धाचं तत्वज्ञान असेल, एवढ्या सगळ्या पुस्तकामधून, विविध पुस्तकामधून धर्मानंद कोसंबीनी मांडलं, परंतु ते कुठेही याच्यामध्ये तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असा आग्रह धरताना दिसत नाही. हे एक याचं वेगळेपण आहे की याच्यामध्ये सगळ्या तत्वज्ञानाची ओळख घडवणं आणि त्याचं मूळ स्वरूपामध्ये त्याचा गाभा जो आहे तो समाजापर्यंत पोहोचवणं याचा आग्रह ते धरतात. परंतु त्याच्यातल्या उणीवा ज्या आहेत ना त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते एक त्यांचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे माझ्या व्याख्यानाचा दुसरा भाग जो आहे की साम्यवाद आणि समाजवाद. म्हणजे भारतामध्ये कम्युनिस्ट पक्ष किंवा कम्युनिस्ट चळवळ किंवा समाजवादी चळवळ याच्याही आधी धर्मानंद कोसंबीनी नियतकालिकांमधून या विषयावरती लिहिलेलं आहे असं आपल्याला दिसेल. त्यांची अमेरिकेची जी वारी झाली पहिली, त्यांनी 4 वेळा ते अमेरिकेला गेले. एकूण 7.5 वर्ष त्यांचं अमेरिकेमध्ये वास्तव्य होतं. आणि पहिल्या भेटीच्या वेळी इंग्लंडमध्ये त्यांना एक गृहस्थ भेटले, डच त्यांच्या सोबती होता. तर त्याने त्यांना कार्ल मार्क्सचं नाव त्यांच्या तोंडातून पहिल्यांदा ऐकलं. त्यांच्या निवेदनामध्ये त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की त्यांना वाटत होतं की इंग्लंडमध्ये सगळी श्रीमंती आहे, सगळी सुबत्ता आहे. परंतु त्या गृहस्थानं सांगितलं की आमच्याकडे सुद्धा गरिबी आहे, आमच्याकडे सुद्धा कामगार संस्कृती आहे. आणि कार्ल मार्क्स विषयी त्याला कोसंबीना त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याचं नाव ऐकलं आणि त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. अमेरिकेच्या पुढच्या प्रवासामध्ये ते म्हणतात की आपण समाजशास्त्र या विषयाकडे ओढलो गेलो आणि समाजशास्त्रावरची आणि त्याच्यातनं समाजवाद आणि साम्यवादावरची पुस्तकं आपण वाचायला सुरुवात केली. समाजवाद आणि साम्यवाद याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक असतो की साम्यवादामध्ये सगळं नियंत्रण, पण त्याच्यामध्ये संपत्तीचं समान वाटप हे दोन्ही विचारधारामध्ये अपेक्षित आहे. परंतु साम्यवादामध्ये हे सरकारचं नियंत्रण, सरकारने सगळं नियंत्रण ठेवावं हे अपेक्षित असतं. समाजवादामध्ये तसं नाही. समाजवाद हा थोडा मोकळा आहे, त्याच्यामध्ये भांडवलशाही आणि समाजवाद एकत्र राहू शकतात. त्यामुळे ह्या तत्वज्ञान जे आहे, ही विचारधारा जी आहे त्याचा पहिल्यांदा परिचय आपल्याला असं दिसेल की धर्मानंद कोसंबींना अमेरिकेच्या पहिल्या भेटीमध्ये त्यांना घडला. आणि त्यांनी त्या काळामध्ये भारतातल्या काही नियतकालिकांमध्ये लेखन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सुबोध पत्रिका आणि सुधारक त्याच्यात त्यांनी काही लेख त्या काळामध्ये लिहिलेले आहेत आणि त्याच्यात हा विचार त्यांनी मांडलेला आहे. ते भारतीय कामगारांची स्थिती सुधारण्याचे उपाय नावाचा एक त्यांचा लेख आहे. मीरा कोसंबीनी नंतर जो इंग्रजी संग्रह काढला त्यांच्या लेखनाचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा तो दिलेला आहे लेख. आणि त्याच्यात ते म्हणतात की देशाच्या समस्या जी आहेत, देशाच्या समस्येला एक उत्तर शोधलं पाहिजे. आणि त्यांना असं त्या काळामध्ये असं वाटून गेलं की हे जे नवं तत्वज्ञान, हे समतेचं तत्वज्ञान जे येत आहे विदेशामध्ये, तर त्यातून कुठेतरी आपल्या देशबांधवांना फायदा होऊ शकेल, त्यांना कुठेतरी त्याचा लाभ मिळू शकेल. आणि त्या भावनेतनं त्यांनी हे लेखन केलेलं आपल्याला दिसेल. त्याच्या या लेखामध्ये सरकारची कर्तव्य त्यांनी मांडलेली आहेत, नगरपालिकांची कर्तव्य काय आहेत ते मांडलेली आहेत, भांडवलदारांची कर्तव्य काय आहेत त्यांनी मांडलेली आहेत. म्हणजे गावातला शेतकरी त्याला कर भरता येत नाही शेतीवरचा, म्हणून तो शहराकडे येतो रोजगारासाठी. शहरातील नाना समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतं. या कामगाराची ही परवड, भारतातल्या कामगाराची आणि अमेरिकेमधल्या कामगाराला असलेल्या सुविधा, त्याची असलेली सुबत्ता, याची जेव्हा ते मनामध्ये तुलना करतात तर त्याच्यातनं त्यांना वाटतं की आपला देशबांधव जो आहे, आपला भारतातला नागरिक जो आहे, तर त्याला कुठेतरी त्याची ऊर्जितावस्था त्याला आली पाहिजे. आणि ही त्यांना असं वाटतं त्या काळामध्ये की या तत्वज्ञानातून ती येऊ शकते. त्यामुळे त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. ते असं म्हणतात की भांडवलदार जे आहेत की तुम्ही तुमच्या मुलावर जसं प्रेम करता तसं तुमच्या कामगारावरती करायला शिकलं पाहिजे, असं त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे.
आपल्याला एक असं लक्षात येतं की याच्यामध्ये जरी माझ्या व्याख्यानाचा विषय बुद्धवाद, समाजवाद ते गांधीवाद असला, तर ह्या वेगवेगळ्या विचारधारांमध्ये त्यांची मतपरिवर्तन झालं अशातला भाग नाही. एक लक्षात आपण जर घेतलं, याला एक सूत्र आहे. सूत्र काय आहे की सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह ही चार जी पार्श्वनाथाने सांगितली तत्व आहेत, चातुर्याम त्याला म्हणतात. तर सत्य, अहिंसा ही बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. आणि अपरिग्रह जो बुद्ध तत्वज्ञानामध्ये सुद्धा अपेक्षित आहे, परंतु जो प्रत्यक्ष त्यांना ते ज्यांच्या दौऱ्यामध्ये नेपाळला जे गेले, इतर ठिकाणी गेले, त्यांना जो दिसला नाही, तर त्यांना कुठेतरी असं वाटतं की हा जो साम्यवाद जो आहे, हा समाजवाद जो आहे, त्याच्यामध्ये अस्तेय आणि अपरिग्रह हे तत्व त्याच्यामध्ये आहे. आणि त्या भावनेतनं ते या वादाकडे, या विचारधारेकडे वळलेले आपल्याला दिसतात. अस्तेय म्हणजे काय? स्थेय म्हणजे लूट, लुबाडणूक जी करणं आहे त्याला स्थेय म्हणतात. अस्तेय म्हणजे न लुबाडणं. आणि अपरिग्रह, परिग्रह म्हणजे साठवण करणं, म्हणजे भोग्यवादी ज्या वस्तू आहेत त्यांची साठवणूक न करणं, हे जे तत्वज्ञान आहे, संपत्तीचं समान वाटप, इक्विटेबल असं जे वाटप, जे समाजवादामध्ये, तत्वज्ञानामध्ये अपेक्षित आहे, तर त्यामुळे ते त्याच्याकडे आकृष्ट झाले असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यातनं त्यांना असं वाटलं की आपल्या भारतातले जे लोक आहेत, आपल्या भारतीय कामगार बंधू जे आहेत, आपला शेतकरी बांधव जो आहे, तर त्याचा उद्धार कुठेतरी यातून होऊ शकेल. त्यामुळे ते तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. आपल्याला असं दिसेल की हे जे तत्वज्ञान आहे हे समाजकारणामध्ये, राष्ट्रकारणामध्ये आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काही, मगाशी जे मी म्हणालो की त्यांचं व्यक्तिमत्व काही नेतृत्व करणारं असं व्यक्तिमत्व नव्हतं. आपण काही गांधींप्रमाणे नेतृत्व समाजाला देऊ शकणार नाही, आपल्या मर्यादा त्यांना माहिती होत्या. त्यामुळे त्यांनी असा प्रयत्न केला की हा विचार इथल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा. पुण्यामध्ये त्यांचं कार्ल मार्क्सवरती व्याख्यान त्या काळामध्ये झालेलं होतं. आणि नचिम केळकर जे केसरीचे संपादक होते, तर त्यांना काही समाजवादावरची त्यांनी पुस्तकं दिलेली होती. आणि नंतरच्या काळामध्ये केसरीच्या एका अग्रलेखामध्ये मुंबईतल्या धनिकावरती टीका आली. आणि तेव्हा त्यांना वाटलं की आपण जे त्यांना पुस्तक दिलं, आपण जे समाजवादी तत्वज्ञान सांगितलं, तर त्याच्यातनं कुठेतरी त्यांनी तो अग्रलेख, त्याचा प्रभाव त्यांच्यावरती पडला. तो आनंद त्या पुस्तकामध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे. किंवा नेहरू जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांची भेट घेऊन समाजवादी तत्वज्ञान काँग्रेसने स्वीकारावं असा आग्रह हा धर्मानंद कोसंबीने धरलेला होता. हे आपल्याला अनेकांना माहिती नसतं. आणि पुढे जेव्हा लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसने औपचारिकपणे समाजवाद स्वीकारला, तर हा विचार त्या काळामध्ये धर्मानंद कोसंबीनी नेहरूंपर्यंत पोहोचवलेला होता. ते असं लिहितात एका त्यांच्या पुस्तकामध्ये की अमेरिकेत जाण्यापासून मला सगळ्यात मोठा जर फायदा कुठला झाला असेल तर मला समाजशास्त्राची गोडी लागली. आणि हिंदुस्थानात जर मी असतो तर केवळ धार्मिक विचारात माझं आयुष्य गेलं असतं. म्हणजे पौराणिक तमोयुगातून आपण बाहेर पडलो आहोत, आपण परदेशी गेल्यामुळे, त्या सगळ्या नव्या विचारांची ओळख आपल्याला पटल्यामुळे, असं ते त्याच्यामध्ये लिहितात. आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की ते नुसते अमेरिकेला गेलेले नव्हते, रशियामध्ये पण 1 वर्ष राहिलेले होते. आणि त्यांना असं कळलं की बुद्धाच्या तत्वज्ञानावरती संशोधन करणारी एक संस्था रशियामध्ये सुरू झालेली आहे. आणि ते नेहरूंना पत्र लिहितात, नेहरूंचा सल्ला घेतात. आणि ते रशियामध्ये त्या संस्थेमध्ये जाऊन ते प्रत्यक्ष तिथे सगळं बघतात. ते प्रत्यक्ष त्या नवं तत्वज्ञान जे आहे समाजवादाचं, तो विचार त्याचं प्रत्यक्ष त्या जीवनामध्ये कसं अंमलबजावणी कशी सुरू आहे ते पण ते बघून आलेले होते. त्यामुळे या सगळ्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्या त्या काळातल्या लेखनामध्ये दिसून येतो. ते असं लिहितात की वतनवाडीच्या परिग्रहाचा त्याग करायचा म्हणजे हा परिग्रह सामाजिक मालकीचा करायचा, हा जो समाजवाद्यांचा सिद्धांत आहे तोच मानव जातीच्या उन्नतीला हितकारक आहे. म्हणजे परत मगाशी जे मी चातुर्याम सांगितले, तर ते अपरिग्रहाचं तत्व त्या तत्वज्ञानामुळे असल्यामुळे ते त्याच्याकडे आकर्षित झालेले आहेत असं आपल्याला दिसतं. परंतु कुठेही एक मार्क्सवादी किंवा साम्यवादी किंवा समाजवादी असा शिक्का त्यांच्यावरती बसू शकत नाही, कारण त्यांची तर्कचिकित्सा आहे, त्यांची बुद्धिनिष्ठा जी आहे ती कायम जागी असते असं आपल्याला दिसेल. ते त्या समाजवादी तत्वज्ञानातल्या उणिवा शोधतात आणि त्यांना उणिवा जाणवतात. ते असं म्हणतात त्याच्यामध्ये की समाजातली आर्थिक विषमता दूर झाली पाहिजे, अपरिग्रहचं तत्वज्ञान ठीक आहे, परंतु त्यासाठी जो मार्ग त्या सगळ्या लोकांनी अवलंबलेला आहे तो हिंसेचा मार्ग आहे. त्यामुळे ते त्या विचारधारेतल्या उणिवा ह्या त्याच्यामध्ये व्यक्त केलेल्या आपल्याला दिसतील. हे खूप महत्वाचं आहे
कारण त्याच्यामध्ये त्यांना हिंसा मान्य नव्हती. तो काळ जर आपण बघितला, 1910 मध्ये ते अमेरिकेला पहिल्या भेटीवर गेलेले होते. नंतरच्या काळामध्ये 1917 मध्ये जी बोल्शेविक क्रांती झाली लेनिनची, तर त्याच्यामध्ये हिंसा झालेली होती. हे सगळं त्यामुळे हिंसा त्यांना मान्य नाहीये. असं नाही की त्यांना बुद्धाच्या तत्वज्ञानाकडून एकदम उलट्या दिशेने गेले असा याच्यामध्ये भाग नाही. हा आपण खूप समजून घेण्याची आवश्यकता आहे. अनेकदा आपला असं समज असतो की बुद्धवादाकडून ते एकदम साम्यवादाकडे, समाजवादाकडे वळले का, तर तसं याच्यामध्ये दिसत नाही. साम्यवाद्यांनी किंवा समाजवाद्यांनी अहिंसेचा स्वीकार केलाच पाहिजे असं त्यांनी ठासून त्यात आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या उणीवा अनेक उदाहरणं देण्यासारखी आहेत. त्यांची जी पुस्तकं आहेत सगळी, त्याच्यातली काही पुस्तकं आपल्याला असं दिसेल की त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये हिंदी संस्कृती आणि अस्मिता नावाचा एक ग्रंथ आहे. तो त्यांनी 1935 मध्ये, 1932 मध्ये ते अमेरिकेच्या 4थ्या वारीतून परत आलेले होते. 4दा अमेरिकेला जाऊन ते विशुद्धी मग्गाचं संपादनाचं काम पूर्ण करून परत आलेले होते. त्यानंतर लिहिलेला तो ग्रंथ आहे हिंदी संस्कृती आणि अहिंसा. त्याच्यामध्ये संपूर्ण भारताच्या सगळ्या विचारधारांचं, सगळ्या परंपरेचा आढावा अतिशय सुंदर प्रासादिक शब्दामध्ये त्या ग्रंथामध्ये त्यांनी घेतलेला आहे. किंवा दुसरं त्यांचं पुस्तक आहे 1949 मध्ये, पण त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं, ते आहे पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म. तर या पुस्तकामधून या समाजवादाच्या उणीवा देखील त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ते असं लिहितात की सामाजिक विकासाचे उत्कृष्ट ज्ञान असलेला तत्ववेत्ता कार्ल मार्क्स सारखा दुसरा क्वचितच झाला असेल. सगळ्या जगातील पीडितांच्या संघटनेने पीडकांना दूर सारून एक अत्यंत सुखावह सामाजिक संघटना तयार करता येईल असे त्याने शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करून दाखवले. परंतु ह्या कार्यात अहिंसेचा वापर करता येईल असे त्याला मुळीच वाटले नाही. सर्व जगातील पीडितांनी एकत्र येऊन पीडकांचा संहार केला पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे आणि त्याला अनुसरूनच रशियन क्रांती घडून आली आहे. एवढं स्पष्टपणे त्यांनी त्याच्या मर्यादा मांडलेल्या आहेत. किंवा ते असं लिहितात की आमच्या देशातच आम्ही अशी समाज रचना करू पाहतो की तिच्यात कोणीही परिग्रही किंवा स्त्रियावर जगणारा माणूस राहणार नाही. परंतु ही समाज रचना रशियन क्रांतीसारखीच झाली पाहिजे असा कोणी आग्रह धरू नये. सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने ती करता येईल अशी आम्हाला खात्री वाटते. आमची सत्य आणि अहिंसा ही तत्वे स्वराज्य मिळवण्यापुरती नसून सगळ्या समाजाचे हित साधण्यासाठी आहे. आणि तिथेही तो सत्याचा, अहिंसेचा आग्रह जो आहे तो कायम धरताना दिसतो. सामान्य जनतेची कष्टदशा सर्वांच्या निदर्शनास आणून श्रमजीवी लोकांचे संघ सामर्थ्य वाढवण्याचा कम्युनिस्टांचा प्रयत्न आहे. त्याबद्दल अभिनंदन करणे योग्य आहे. परंतु कधी कधी आपल्या साध्यासाठी ते भलत्याच मार्गाचा अवलंब करतात आणि लोकांच्या अनादराला पात्र ठरतात. म्हणजे आपली विवेकबुद्धी जी आहे ती सदैव धर्मानंद कोसंबीची जागी असलेली आपल्याला दिसते. आणखी एक धोका ते व्यक्त करतात. ते असं म्हणतात की देशाभिमान आणि सोशलिझम जर एकत्र आले त्याच्यातनं फॅसिझम वाढू शकतो असं त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीयवाद असं जेव्हा ते म्हणतात तर तो काळ आपण लक्षात घेतला पाहिजे की त्याच्यामध्ये जर्मनी आणि इटली मधला जो राष्ट्रवादाचा एक अभिनिवेश म्हणता येईल आपल्याला, तो जो जागा झालेला होता त्या संदर्भात हे विधान आहे. त्यामुळे ते असं म्हणतात की जो आम्हाला संग्राम लढायचा आहे तो जुन्या इतिहासाची ढोलकी वाजवून लढता येणार नाही. आणि खरं सामर्थ्य कामगारांच्या संघटनेमध्ये आहे. त्यांची खूप इच्छा होती की आपल्या भारतीय बांधवांचा उद्धार झाला पाहिजे, आपल्या भारतीय बांधवांचा उत्कर्ष झाला पाहिजे. हे जे नवीन संस्कृती निर्माण होत होती, महायुद्ध पहिलं आधी होऊन गेलेलं होतं, दुसरा महायुद्ध झालेलं होतं आणि या कालखंडामध्ये नवी औद्योगिक संस्कृती उदयाला येत होती, नवं एक कामगार विश्व उदयाला येत होतं आणि ह्या सगळ्यांना सगळे जे आपले बांधव आहेत त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे ही कळकळ त्या सगळ्या लेखनामध्ये आपल्याला दिसते. एका पुस्तकामध्ये तर ते असं म्हणतात की धर्म ही जर अफू असेल तर राष्ट्रवाद ही दारू आहे. एवढं स्पष्टतेने लिहिलेलं आहे की त्या काळाच्या संदर्भात आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. ते असं लिहितात की कार्ल मार्क्सने जो तोडगा काढला तो हा की सर्व मजूर वर्गाला एकवटून भांडवलवाल्यावर घालावे. एकदा भांडवलशाही नष्ट झाली की राष्ट्रातील विरोध आपोआप लय पावेल. काट्याने काटा काढण्यासारखी युक्ती आहे, परंतु या युक्तीत एक भय आहे की पहिला काटा निघण्यापूर्वी दुसरा काटा मोडला आणि त्याचे टोक आत राहून गेले तर पहिल्यापेक्षा जास्त दुःख व्हायचे. ही स्थिती आज इटलीत आणि जर्मनीत झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीयत्वाचा काटा काढण्यासाठी
समाजवादाच्या काट्याने प्रयत्न केला, पण पहिला काटा न निघता दुसराही त्यातच सामील झाला. हे समाजवादी आणि साम्यवादी चळवळीचं आज जे पतन झालेलं आहे आज नंतरच्या कालखंडामध्ये, ते तो सगळा द्रष्टेपणाने त्यांनी त्या काळामध्ये व्यक्त केलेला आपल्याला दिसेल. त्यांच्या आयुष्याचं तिसरं जे पर्व आहे हे गांधी पर्व आहे. पण त्यांचा पुण्यामध्ये आचार्य कृपलानी त्यांच्या घरी आलेले होते, त्यांचा परिचय झालेला होता. त्यांच्यामुळे महात्मा गांधींशी त्यांचा संपर्क आला, महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली. अमेरिकेत असताना त्यांनी टिळक फंडासाठी काही निधीही पाठवलेला होता, परंतु प्रत्यक्ष पुण्यामध्ये गांधीजीवरती शस्त्रक्रिया झाली होती, ते त्यांना भेटायला गेले होते तिथे. आणि तिथे परिचय झाल्यानंतर गांधीजींनी त्यांना मुंबईला बोलवलं. आणि तिथे म्हणजे परखडपणा किती असावा एखाद्या माणसाकडे, तर गांधीजींना कोसंबीनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही गीतेमध्ये अहिंसा आहे जे म्हणता ते आपल्याला मान्य नाही. टिळकांनी जे विवेचन केलेले गीतेसंदर्भात ते अधिक संयुक्तिक आहे, असं गांधीजींना त्या प्रत्यक्ष भेटीमध्ये परखडपणे स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी त्या काळात सांगितलं आपल्याला दिसेल. गुजरातमध्ये राष्ट्रीय विचारांची संस्था गांधीजींनी स्थापन केलेली होती आणि त्याचं एक पुरातत्व मंदिर नावाचा एक भाग होता, संशोधन संस्था. तर तिच्यासाठी गांधीजींनी त्यांना बोलवलं आणि त्यांनी तिथे त्या याच्यामध्ये गेले. आणि यात नंतर आपल्याला असं दिसेल की गांधीजींच्या सगळ्या चळवळीमध्ये ते आकर्षित झालेले दिसतात. याचं कारण असं आपल्याला लक्षात येतं की जो चातुर्याम मी मगाशी सांगितलं की सत्य आणि अहिंसा हे प्रत्यक्ष त्याचं उपयोजन समाजामध्ये करण्याचं काम हे गांधीजींनी केलेलं होतं. सत्याग्रह, सत्याचा आग्रह किंवा अहिंसा या संदर्भात गांधीजींनी जे काम केलं ना, तर त्याचं कुठेतरी प्रभाव हे बुद्धाचं जे तत्वज्ञान आपण अभ्यासलेलं आहे हे प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्या देशबांधवांसाठी कोणीतरी वापरतोय, कोणीतरी उपयोजन करतो आहे, तर तो ते आकर्षण बिंदू त्याच्यामध्ये असावा असं मला वाटतं. त्यामुळे ते मुंबईला असताना विले पार्ल्याला तिथल्या सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये ते ओढले गेलेले होते. मग त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली की आपल्या शिरोड्याला जो मिठाचा सत्याग्रह झाला त्या छावणीचं नेतृत्व धर्मानंद कोसंबींनी केलेलं होतं. गांधी चळवळीमध्ये हळूहळू ते जवळ गेलेले दिसतात. गांधी बुद्धाची सत्य अहिंसेची तत्व राजकारणात आणतायत त्याचा आनंद ते व्यक्त करतात, पण परत त्यांचा परखडपणा, परत त्यांची तर्कचिकित्सा जी आहे ती आपल्याला तिथेही दिसते. असं नाही की गांधीवादाचे ते आंधळे अनुयायी नाही झालेले, ते त्या आश्रमामध्ये राहिले, त्यांचा शेवट तिथे झाला, परंतु गांधी तत्वज्ञानामध्ये ज्या मर्यादा आहेत, त्याच्या ज्या उणीवा आहेत, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी बोट त्यांच्या पुस्तकामधून ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात की गांधीच्या तत्वज्ञानामध्ये सत्य आहे, अहिंसा आहे, परंतु अपरिग्रह नाही. म्हणजे काय की गांधींच्या चळवळीला अशा धनिकांची ते मदत घेतात की जे गैरकृत्यामध्ये गुंतलेले आहेत. म्हणजे शेठजींची आर्थिक ताकद, त्याची मदत जेव्हा घेतली जाते तर ते कुठेतरी ते अपरिग्रहाचं तत्व त्याच्यात ते बसत नाही असं त्यांना वाटतं. गांधीजींना एका दौऱ्यामध्ये असं विचारलं गेलं की जमीनदार लोक त्यांना भेटायला गेले होते, त्यांना गांधीजींनी उपदेश केला की तुम्ही जनतेचे पालक बनलं पाहिजे, तुम्ही रामराज्य आणलं पाहिजे देशामध्ये, असा विचार मांडलेला होता. तर हे तत्वज्ञान जे आहे हे याच्याशी ते सहमत होत नाहीत. ते असं म्हणतात की ज्यांच्या पूर्वजांनी केवळ हिंसात्मक बुद्धिबळाने संपत्ती कमावली आणि हिंसेच्या बळावरच तिचे रक्षण केले आहे, अशा हिंसेत मुरलेल्या लोकांना सत्याचे आणि अहिंसेचे पालक बनवणे जे चोराच्या हातातच तिजोरीच्या किल्ल्या देण्यासारखे हास्यास्पद होईल. हिंदी संस्कृती आणि अस्मिता या पुस्तकामध्ये कोसंबींनी लिहिलेलं आहे. म्हणजे गांधीवादाच्या उणीवा लोकांसमोर ठेवायला ते कचरत नाहीत असं आपल्याला दिसतं. हा बाणा आहे, हा धर्मानंद कोसंबीच्या तत्वज्ञानामध्ये हे वैशिष्ट्य आहे त्यांचं असं मला वाटतं. त्यांनी एके ठिकाणी लिहिलेलं आहे की महात्मा गांधींनी गेल्या 25 वर्ष, हे मी दाखले का देतोय की हे माझ्या पदरचं काही सांगत नाही, ह्याच्यामध्ये धर्मानंद कोसंबीच्या लेखनातले दाखले आहेत. उद्या असं कोणी म्हणू नये माझी भूमिका फक्त, मी काही विद्वान नाही तुमच्यासारखा, एक अभ्यासकाच्या नजरेतून धर्मानंद कोसंबींचं जीवन आणि चरित्र आपल्या समोर मांडण्यासाठी उभा आहे. त्यामुळे ते असं म्हणतात एका पुस्तकामध्ये की महात्मा गांधींनी गेल्या 25 वर्षामध्ये सत्य आणि अहिंसा हे दोन याम व्यवहार्य करून दाखवले आहेत. त्यांचा स्वीकार केल्याने हिंदुस्थानचे नुकसान न होता फायदाच झाला आहे. हे ते मान्य करतात की सत्य आणि अहिंसा ही समाजामध्ये बिंबवण्याचं काम, रुजवण्याचं काम महात्माजींनी केलं. पण या दोन यामांना अस्तेय आणि अपरिग्रह या दोहोंची जोड मिळाली तर हिंदुस्थानचा विकास आणखी चांगला आणि त्वरित होईल. गांधी आणि आश्रमवासी अनुयायी
अपरिग्रह आणि अस्तेयव्रत पाळतातच, पण त्यांना सार्वजनिक कार्यासाठी अपरिग्रही श्रीमंत वर्गावर विसंबून राहावे लागते. या वर्गाने बहुतेक संपत्ती व्यापारी लुटीने मिळवलेली असते. आपल्या संपत्तीच्या रक्षणासाठी ते खुशाल हिंसेचा प्रयोग करतील. असत्य हे तर त्यांच्या धंद्यातील प्रमुख साधन आहे. असे असतं राष्ट्रीय कार्यासाठी महात्मा गांधींना या वर्गाची मदत घेणे आवश्यक झाले आहे. याला आपण आपद्धर्म म्हणू, पण तो जर असाच वाढत गेला तर सद्धर्माचे सिंहासन बळकावून बसेल. तेव्हा आतापासूनच या वर्गापासून सावध राहिले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की गांधींबद्दल कुठेही ते अनादर व्यक्त करत नाही. त्यांची महात्मता जी आहे, त्यांचं महात्म्य जे आहे, त्याबद्दल पूर्ण आदर धर्मानंद कोसंबींनी व्यक्त केलेला आहे. तुमच्या परिग्रहाची वासना सोडा आणि आमच्या बरोबर या. सर्व लोकांच्या सेवेत जो आनंद आहे त्याचे तुम्ही साक्षी भागीदार व्हा. हा उपदेश गांधींच्या तोंडी शोभणार नाही असे कोण म्हणेल? गांधींचं मोठे पण त्यांना मान्य आहे, परंतु ह्या ज्या उणीवा आहेत त्यावरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे. ते अपरिग्रह म्हणतात. त्यांना तो सनातनी म्हणजे संन्यासाचा अपरिग्रह अपेक्षित नाही. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की सगळंच जर आपण प्रत्येक जण जर संन्यास घ्यायला गेला तर उपासमारीनं मरण्याची वेळ येईल, हे पण त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. हे भान पण त्यांना तिथे आहे. सत्याला अपरिग्रहाची जोड हवी, नाहीतर ते टिकाऊ होणार नाही. राष्ट्रीयत्वाच्या गर्तेत पडून अपायकारक होईल. राष्ट्रीयत्व सांप्रदायिकतेला जन्म देईल. राष्ट्रवादाचं भांडवलदारीशी नातं आहे आणि त्याला सांप्रदायिकतेचा आधार. म्हणजे किती द्रष्टेपणा त्या काळामध्ये त्यांनी विचार मांडलेले आहेत, आपण लक्षात घेऊ शकतो. गांधींनी चारित्र्याचा आग्रह धरला होता, संयमाचा आग्रह धरला होता, सदाचाराचा आग्रह धरला होता, सहिष्णुता धरला होता, परंतु गांधीजींचा भर हा आत्मशुद्धीवरती होता, अंतशुद्धीवरती होता. प्रत्येकाने त्याला एक आध्यात्मिक बैठक होती. त्याला एक सगळं गांधींचं एकूण आश्रमातलं जीवन जर आपण बघितलं तर ते त्याला एक आध्यात्मिक किनार आपल्याला दिसते. त्यांची सायं प्रार्थना असेल, त्यांचं भजन असेल, तर ते सगळं जे आहे ना, तर त्यांना याच्यात धर्मानंद कोसंबींना धोका काय वाटतो की याच्यात एक संप्रदाय तयार होईल. हे गांधींचे हे प्रयोग सांप्रदायिक होता कामा नयेत. अमुक सूत कातावे, भगवद्गीता पारायण करावे, संध्याकाळी भजन करावे, यात जर हे प्रयोग मिसळले गेले तर ते प्रयोग सत्याचे आणि अहिंसेचे न राहता तो एक संप्रदाय होईल. किती स्पष्टपणे परखडपणे कोसंबींनी गांधीवादाच्या मर्यादा पण त्याच्यात दाखवून दिलेल्या आहेत. नंतरच्या काळामध्ये हेच आपल्याला दिसून आलं की गांधीवादी म्हणवणारे जे माणसं होती पुढच्या काळामधली, तर फलाहार करायचा, मुद्दाम दूध प्यायचं, बकरीचं दूध प्यायचं, हे सगळी थोतांड जे नंतर जे माजलं तर त्याच्यावरती त्यांनी बोट त्या काळामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे हे सगळं जर आपण बघितलं तर हे 3 टप्पे आपण बघितले की बुद्धवाद, समाजवाद आणि गांधीवाद. ते एक आपल्या असं लक्षात येतं की कुठेही एकाच याचा पुरस्कार ते करत नाहीत कोसंबी. त्यामुळे त्यांचे जे सहकारी होते फर्ग्युसन कॉलेजमधले डॉक्टर मो गो धडफळे, तर ते भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे पुण्यातली, त्याचे सचिव सुद्धा होते. तर त्यांनी खूप सुंदर त्याचं वर्णन केलंय. ते असं म्हणतात की तो विवेचक वाद आहे. ते इलेक्टिसिझम असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे काय की धर्मानंद कोसंबी प्रत्येक तत्वज्ञानातलं चांगलं जे आहे ते स्वीकारतात, उणीवा जे आहेत ते दाखवतात. त्यामुळे विवेचक, वेचक, प्रत्येकातलं वेचून वेचून त्यातलं चांगलं करून एका आपल्याला असं दिसेल जी तत्वज्ञानं त्यांनी जी अभ्यासली, बुद्ध असेल, जैन तत्वज्ञान असेल, समाजवाद असेल, गांधीवाद असेल, ह्याच्यात चांगलं जे आहे ते स्वीकारून परत ते त्या पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माकडे येतात असं आपल्याला दिसेल. सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह ही 4 तत्व, या 4 तत्वावरती आधारित अशी विचारधारा समाजामध्ये रुजली पाहिजे आणि तीच या समाजाचा उद्धार करील, हे ते ठासून सगळ्या पुस्तकामधून सांगताना दिसतात. हे जे मी दाखले मगाशी या पुस्तकामधून दिले ते आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिलेली पुस्तक आहेत. एक परिणत प्रज्ञा झाल्यानंतरची जी सगळी पुस्तकं आहेत. त्यामुळे हे सगळं पूर्ण विचारांती त्यांनी ते सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे हा परखडपणा आणि त्यांचा स्थायीभाव होता. म्हणजे त्यांचं असं सांगतात की बडोद्याला त्यांचं व्याख्यान होतं सयाजीराव गायकवाडांच्या उपस्थितीमध्ये, आणि त्या काळामध्ये तिथे बडोदे संस्थानामध्ये दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी लोकांनी केलेली होती. आणि त्यांनी सयाजीरावांनी लोकांना सांगितलं होतं की मला तुम्ही महसुलाचा दुसरा स्रोत काहीतरी उपलब्ध करून द्या, मग आपण दारूबंदी करतो. यांचं व्याख्यान तिथे बुद्धावरती होतं.
तर त्यांनी तो तिथे विषय काढला की अशोकाने असा विचार नाही केला की मी दारूबंदी करतो पण तुम्ही दुसरा महसुलाचा उत्पन्न आपल्याला द्या. अशोकाने, सम्राट अशोकाने दारूबंदी लागू केलेली होती असं तिथे ते सांगून गेले, उदाहरण देऊन गेले. सयाजीराव नंतर उठून गेले, त्यांना कळलं ते की हा आपल्याला टोला आहे. अशा तऱ्हेची एक ताठपणाचं असं एक व्यक्तिमत्व आपल्याला धर्मानंद कोसंबीच्या रूपानं दिसतं. त्यामुळे त्यांच्या त्या पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म जे आहे ना त्याच्यावरती भरपूर वाद त्या काळामध्ये झालेले होते. त्याच्यावर निषेधाच्या सभाही झालेल्या होत्या. काही विधानं अत्यंत परखड आहे. हे सगळं मुळातून वाचण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं आपल्याला दिसतं की हे सगळं 4 याम जे सांगितले, म्हणजे 4 यमनियम असं जे आपण म्हणता येईल आपल्याला, सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रहावरती विश्वकल्याण करणारा एका मानव धर्माची एक अपेक्षा या सगळ्या आपल्या तत्वज्ञानामधून, आपल्या लेखनामधून ते बाळगतात. त्यांचं एक नाटक आहे शेवटी लिहिलेलं, बोधिसत्व. ते त्याच्यामध्ये लिहितात की 4 यामांच्या विकासाने जगात सुखशांती स्थापना येईल. आणि हे तत्वज्ञान जे आहे ते बहुजन हिताय, बहुजन सुखाय असलं पाहिजे. चातुर्याम हा चतुर्मुखी ब्रह्म असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हा सगळ्या त्यांच्या सगळ्या म्हणजे राष्ट्रांनी आपल्या धोरणांना चातुर्यामाची कसोटी लावून पाहावी. त्यात जर त्यांची कृत्य उतरली तर जगातली बरीच दुःख नाहीशी होतील. हा आग्रह, हे सगळं तत्वज्ञानाचं सार काय आहे कोसंबींच्या, तर हे सार आहे. अशा प्रकारचा एक शांतिमय, अहिंसावादी असा एक विश्वधर्म आणि त्या सगळ्या विचारधारांच्या उणीवा दाखवून देऊन अशा प्रकारचा एक चांगला विश्वधर्म निर्माण झाला पाहिजे ही आस त्या सगळ्या लेखनातून त्यांनी व्यक्त केलेली आहे. शेवट त्यांचा मगाशी मी उल्लेख केला की सल्लेखनेद्वारे झालेला होता. त्याला गांधीजींनी सुरुवातीला विरोध केला. ते म्हणाले की ही आत्महत्या आहे, तुम्ही स्वतःचं अन्नत्याग करणं, पाणी सुद्धा न पिणं याच्यातनं ही आत्महत्या आहे. मग त्यांनी गांधीजींच्या विनंतीला मान देऊन ते स्थगित केलं होतं. परंतु त्यांना काही शेवटच्या कालखंडामध्ये ज्या यातना होत होत्या, काही व्याधी ज्या जडलेल्या होत्या, तर त्याच्यातनं ते सल्लेखनेद्वारे त्यांनी देहत्याग केलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझं शव नव्या कपड्याने झाकू नका, माझ्या चितेला जर जास्त खर्च येत असेल तर माझं दफन करा, असं सुद्धा त्या काळात त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हे सगळं जर आपण बघितलं तर एक जनहिताची एक प्रचंड कळकळ असलेली असं एक व्यक्तिमत्व आहे. एक निस्पृहता, म्हणजे त्यांच्याकडे एक माणूस गेला की मला तुमचं चरित्र लिहायचं आहे, तो श्रीलंकेमधून मुद्दाम आलेला होता. त्याला ते सांगतात की माझं चरित्र नको लिहू, तू बुद्धावरती लिही. ही निस्पृहता जी आहे त्याच्यामध्ये. किंवा गुजरात विद्यापीठातला त्यांचा एक किस्सा आहे की महात्मा गांधीजींनी ज्यांना ते अमेरिकेतून आलेले होते, त्यांना जेव्हा नोकरीमध्ये ठेवलं, त्यांना पगार 150 रुपये जास्त होता आणि त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये शिकत होता. कोसंबीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी प्रपंच पण नंतर केलेला आहे, व्यवस्थित केलेलं. आपल्या मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिलं, अमेरिकेमध्ये शिक्षण दिलं आणि त्यालाही म्हणजे असं नाही की आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष, असं नाही, प्रपंच पण त्यांनी नेटका केलेला आहे. आणि त्यांना 150 रुपये पगार जास्त होता. तर ते स्वतःच गांधीजींना सांगतात की माझा पगार बाकीच्या प्राध्यापकांपेक्षा जास्त आहे, मला तो अवघडल्यासारखं वाटतं त्याच्यामध्ये. गांधीजी म्हणतात की असं नाही की माझ्याकडे तरी कोणी तक्रार केलेली नाही की असं तुमचा पगार जास्त आहे. आणि नंतर जेव्हा त्यांचा मुलगा अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये येतो, ते गांधीजी सांगतात माझा 150 रुपये पगार आहे, तो कमी करा. ते पगार कमी करून घेतला. त्या काळामध्ये 150 रुपये पगार कमी करून घेणं की आपल्याला याची गरज नाही, आपण काही पैसे कमवण्यासाठी नाही, आपला निर्वाहासाठी फक्त आपल्याला निधी पाहिजे. ही निस्पृहता जी आहे ही दुर्मिळ आहे. त्यांचं सगळं बुद्ध तत्वज्ञानाच्या ज्ञानासाठी जी त्यांची तीर्थयात्रा जी आहे सगळी, संपूर्ण जे भारत आणि बाकीच्या देशामध्ये जे भ्रमण आहे ते जर आपण बघितलं तर एक एक पैशासाठी ते कसे त्यांनी किती श्रम घेतले, किती परिश्रम करावे लागले त्यांना, हे आपल्या समोर आहे. मी ते गोवा सोडून निघण्यापूर्वी 1899 मध्ये ते गोवा सोडून 23व्या वर्षी निघालेले होते. त्याच्या आधी ते एकदा कोल्हापूरला गेलेले होते. महालक्ष्मी मंदिरामध्ये त्यांना संस्कृत शिकायचं होतं आणि तिथल्या भिक्षुकांनी सांगितलं की आम्ही काय करतो, उदरनिर्वाहासाठी आम्ही माधुकरी मागतो. तर यांना ते धाडस नव्हतं की जाऊन माधुकरी मागणं. म्हणजे असं एक आपलं असतं ना, गोव्यातल्या लोकांना एक आपली अडचण असते. त्यामुळे ते परत आलेले होते त्या काळामध्ये. पण हे अशा प्रकारचं एक निस्पृह व्यक्तिमत्व धर्मानंद कोसंबींच्या माध्यमात रूपामध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये कुठल्याही संप्रदायाचा अभिनिवेश नाही, हे मला त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं. की असं नाही की बुद्धच श्रेष्ठ आहे, बाकी सगळे मिथ्या आहेत, असं हे नाही त्याच्यामध्ये. किंवा ते समाजवादी तत्वज्ञान मांडतात तेव्हा हेच श्रेष्ठ आहे, दुसरं हे, असं नाही आहे त्याच्यामध्ये. गांधीवादाच्या संदर्भात पण तेच आहे की हाच श्रेष्ठ आहे, बाकी सगळं वाईट आहे असं म्हणत नाही. त्याच्यातलं जे जे चांगलं आहे,
जे जे समाजासाठी हितकारक आहे, जे जे उद्बोधक आहे, तर ते स्वीकारून ते पुढे गेलेले दिसतात. आणि परमकोटीची सत्यनिष्ठा, म्हणजे सत्याचा आग्रह आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, म्हणजे इथे त्यांनी गोव्यामध्ये त्यांना शाळा काढायची होती मुलींसाठी, म्हणजे स्वतः नुसतं बोलणं नाही, नुसतं तत्वज्ञान नाही, ते प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये तीच निस्पृहता आपल्याला दिसेल. त्यामुळे अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, एक असं म्हणतात की कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, म्हणजे याचं जगणं तर मोठं होतच, परंतु त्याचा मृत्यू सुद्धा तेवढाच उदात्त असं झालेलं आपल्याला दिसेल. ते शेवटी जेव्हा मृत्यूला सामोरे जातात, सगळ्या दारं खिडक्या उघडायला लावतात आणि एक समाधानी चित्तानं, हसऱ्या चेहऱ्यानं मृत्यूला ते सामोरे गेलेले. त्यामुळे अशा एका पुण्यात्म्याचं स्मरण आपण करता आहात ही खूप मोठी गोष्ट. मला जे धर्मानंद कोसंबी जाणवले हे आपल्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला दिलेली वेळ संपत आलो. माझं सगळं विचार आपण ऐकून घेतल्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो.